डेटा प्रेझेंटेशनची अनदर ग्राफिकल मेथड आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ग्राफिकल मेथडमध्ये पण ऑलरेडी हिस्टोग्राम कव्हर केलेला आहे. आता आपल्याला बघायचं व्हॉट इज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, किंवा दिलेला डेटा आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा यूज करून कसा प्रेझेंट करू शकतो. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय? पॉलिगॉनचा अर्थ माहिती आहे काय? पॉलिगॉन आपण बऱ्याचदा डिस्कस केलेला आहे. पॉलिगॉन म्हणजे पॉली मीन्स मेनी आणि गॉन, तर हे रिप्रेझेंट करतं अँगल्स, किंवा आपण असं बोलू शकतो एनी फिगर विथ मेनी अँगल्स. अँगल्स आहे म्हणजे काय? साईडसुद्धा असणार आहे. सो एनी फिगर विथ मेनी अँगल्स इज कॉल्ड एज पॉलिगॉन, किंवा याला आपण अजून असं डिफाईन करतो एनी 2 डायमेन्शनल फिगर विथ नंबर ऑफ साईड्स और नंबर ऑफ अँगल्स इज कॉल्ड एज पॉलिगॉन. याचा अर्थ काय? 2 डायमेन्शनल फिगर आहे की ज्याला नंबर ऑफ साईड्स आहे, नंबर ऑफ अँगल्स आहे, त्याला आपण बोलतो पॉलिगॉन. फॉर एक्झाम्पल दिस इज पॉलिगॉन. हा ट्रँगल आहे पॉलिगॉन आहे. 2 डायमेन्शनल क्लोज फिगर आहे, ही फिगर क्लोज आहे. दिस इज पॉलिगॉन. अशी काही डायग्राम मी ड्रॉ केली. सो दिस इज पॉलिगॉन. स्क्वेअर ड्रॉ केला, दिस इज पॉलिगॉन. त्यानंतर दिस इज पॉलिगॉन. क्लोज फिगर आहे, 2 डायमेन्शनल आहे, मेनी साईड्स आहे, मेनी अँगल्स आहे, त्याला आपण बोलतो पॉलिगॉन. ठीक आहे. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय? असा पॉलिगॉन की जो फ्रिक्वेन्सीज रिप्रेझेंट करतो असं आपण समजू शकतो. त्यामुळे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन याचा जनरल शेप कसा असतो? ग्राफिकल मेथड आहे, ग्राफ असणार आहे, एक्स ॲक्सिस असणार आहे, वाय ॲक्सिस असणार आहे, असा काही ग्राफ असणार आहे. ठीक आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं नंबर ऑफ साईड्स आहे, नंबर ऑफ अँगल्स आहे, त्यानंतर क्लोज फिगर आहे, 2 डायमेन्शनल फिगर आहे, त्यामुळे याला आपण बोलणार फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. समजलं फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय? क्लोज फिगर ह्या सगळ्या क्लोज फिगर आहे. सपोज मी जर असं काही ड्रॉ केलं, सो दिस इज नॉट क्लोज फिगर, दिस इज ओपन फिगर. इथे एंड्स ओपन आहे, बट हे जर मी असे क्लोज केले देन दिस विल बी अ क्लोज फिगर. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अशा काही आकारामध्ये असतो, अशा काही शेपमध्ये असतो. आता दिलेल्या डेटाचा यूज करून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण कसा ड्रॉ करू शकतो? याच्यासाठी 2 मेथड असतात. फर्स्ट ऑफ ऑल दिलेला डेटा आपण हिस्टोग्रामच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. हिस्टोग्राम जे आपण आत्ता अभ्यास केलेला आहे त्या हिस्टोग्रामच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करा. फ्रॉम हिस्टोग्राम यू कॅन ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. या हिस्टोग्रामचा यूज करून आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. अनदर मेथड असणार आहे विदाउट हिस्टोग्राम म्हणजे हिस्टोग्राम ड्रॉ करण्याची गरज नाही आहे. आपण डिरेक्टली दिलेल्या इन्फॉर्मेशनचा यूज करून सुद्धा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो, किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा यूज करून डेटा रिप्रेझेंट करू शकतो. तर सगळ्यात आधी आपण बघूया 2 मेथडपैकी पहिली मेथड बघूया. विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम हाऊ टू ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर त्यासाठी आपण हिस्टोग्रामसाठी जे एक्झाम्पल घेतलं ना, फर्स्ट एक्झाम्पल शेअर्सच्या नेट ॲसेट व्हॅल्यूचं, तर तेच एक्झाम्पल आपण घेऊया. तोच हिस्टोग्राम आपण इथे घेऊया आणि नंतर त्या हिस्टोग्रामचा यूज करून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा ड्रॉ करायचा ते आपण बघूया. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्रामचा यूज करून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा ड्रॉ करायचा ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी एक हिस्टोग्रामचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. सेम एक्झाम्पल आपण जेव्हा हिस्टोग्रामची थेअरी बघितलेली त्यावेळेस आपण घेतलेलं आपण म्युच्युअल फंडची नेट ॲसेट व्हॅल्यू आणि नंबर ऑफ म्युच्युअल फंड याचं एक आपल्याला रिलेशन दिलेलं होतं. ते रिलेशन आपण हिस्टोग्रामचं यूज करून रिप्रेझेंट केलेलं आहे. सेम ग्राफ इथे घेतलेला आहे, स्केल दिलेला आहे, त्यानंतर कोणत्या ॲक्सिसवर काय दिलं सगळं काही डेटा इथे रिप्रेझेंट केलेला आहे. सो दिस इज हिस्टोग्राम. आता ह्या हिस्टोग्रामचा यूज करून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. अगदी सिम्पल प्रोसिजर असते. फर्स्ट स्टेप काय करायचं? हे सगळे काय दिस ऑल आर रेक्टँगल्स, सगळे रेक्टँगल्स आहे. रेक्टँगलचा मिड पॉईंट आपल्याला फाईंड करणं इझी जाणार आहे. रेक्टँगलचा मिड पॉईंट आपण फाईंड करू शकतो. सपोज हा रेक्टँगल आहे, फर्स्ट रेक्टँगल मी कन्सिडर केला, 7.5 आहे, 9.5 आहे, इथे मिडलला काय असणार आहे 8.5, राईट. त्याच पद्धतीने नेक्स्ट रेक्टँगल 9.5, 11.5, इथे काय असणार आहे 10.5. 8.5चा करस्पॉन्डिंग 8.5, सो मिड पॉईंट इथे. 10.5 याचा मिड पॉईंट इथे. सो थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक रेक्टँगलचा मिड पॉईंट फाईंड करायचा आहे. या रेक्टँगलचा मिड पॉईंट असणार आहे इथे. ठीक आहे. सगळ्या रेक्टँगलचा मिड पॉईंट फाईंड केला. ॲज वेल ॲज काय अज्युम करायचं, हा जो फर्स्ट रेक्टँगल आहे, हा फर्स्ट रेक्टँगल, तर असं कन्सिडर करायचं की या फर्स्ट रेक्टँगलच्या आधीसुद्धा एक रेक्टँगल आहे आणि त्या रेक्टँगलची हाईट आहे 0. ठीक आहे. त्या रेक्टँगलची हाईट आहे 0. रेक्टँगलची हाईट आहे 0 म्हणजेच काय रेक्टँगल असं इथे असणार आहे. मग रेक्टँगल असं असणार आहे. जर याची हाईट 0 आहे, म्हणजे काय रेक्टँगल असं असेल, सो रेक्टँगल इथे असेल, त्याचा मिड पॉईंट कुठे असणार आहे इथे. सो आपल्याला काय करायचं? फर्स्ट रेक्टँगलच्या आधीचा एक रेक्टँगल कन्सिडर करायचा, असं कन्सिडर करायचं ज्याची हाईट 0 आहे. सो थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे? याच्या आधी एक्स ॲक्सिसवरती जो ब्लॉक असणार आहे त्याचा मिड पॉईंट आपल्याला फाईंड करायचा. त्याच पद्धतीने इथे सुद्धा हा रेक्टँगल संपल्यानंतर नेक्स्ट रेक्टँगल इथे कुठे असणार आहे, बट त्याची हाईट 0 आहे म्हणजे रेक्टँगल असं असणार आहे, त्याचं मिड पॉईंट फाईंड करायचं. सो थोडक्यात काय, एक्स ॲक्सिसवरती आपल्याला पहिला रेक्टँगल सुरू व्हायच्या आधी मिड पॉईंट घ्यायचा, नेक्स्ट रेक्टँगल सुरू व्हायच्या आधी मिड पॉईंट कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, समजते. नेक्स्ट स्टेप काय, मिड पॉईंट एकदा फाईंड केल्यानंतर काय करा, हे जे सगळे मिड पॉईंट आहे ना याला लाईन सेगमेंटनी जॉईन करा. लाईन सेगमेंटनी आपण कसा जॉईन करणार, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जॉईन करणार असा, त्यानंतर असा,
आणि या फर्स्ट पॉईंटला. दिस इज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर ही जी डायग्राम आपल्याला मिळाली आहे, दिस इज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतो पॉलिगॉन. पॉलिगॉन का 2 डायमेन्शनल फिगर आहे, क्लोज फिगर आहे, सुरू झाली अशी अशी आणि त्यानंतर हा एक्स ॲक्सिस. सो तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा असतो विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. अगदी सिंपल प्रोसिजर आहे. हिस्टोग्राम ड्रॉ करा की हिस्टोग्राम ऑलरेडी तुमच्याकडे असेल. प्रत्येक जो रेक्टँगल आहे त्याचा मिड पॉईंट फाइंड करा. त्यानंतर हे सगळे मिड पॉईंट जॉईन करायचे. बट आपल्याला क्लोज फिगर पाहिजे ना, फिगर ओपन नको, फिगर क्लोज पाहिजे. त्यामुळे सपोज हा पहिला रेक्टँगल इथला पॉईंट घेतला मी, हा कुठेतरी मला जॉईन करावा लागणार आहे जेणेकरून मला क्लोज फिगर मिळेल. तर त्यासाठी काय करायचं, याच्या आधीचाच क्लास कन्सिडर करायचा, त्याचा मिड पॉईंट घ्यायचा. मिड पॉईंट म्हणजे काय, इथे. किंवा आपण असं बोलू शकतो, ह्या क्लासच्या आधी असं कन्सिडर करायचं की ह्या रेक्टँगलच्या आधीसुद्धा एक रेक्टँगल आहे ज्याची हाईट 0 आहे. 0 आहे म्हणजे काय, तो असं असणार आहे एक्स ॲक्सिसवरती. त्याचा मिड पॉईंट घ्यायचा, तो मिड पॉईंट. आणि त्याच पद्धतीने लास्ट रेक्टँगलच्या पुढे सुद्धा जो क्लास असणार आहे त्याचा मिड पॉईंट घ्यायचा. किंवा मग असं कन्सिडर करायचं की ह्या लास्ट रेक्टँगलच्या पुढे अजून एक रेक्टँगल आहे ज्याची हाईट 0 आहे, त्यामुळे तो रेक्टँगल असं असणार आहे, त्याचा मिड पॉईंट घ्या आणि त्यानंतर हे सगळे पॉईंट जॉईन करा. सो दिस विल बी अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता हे आपण ड्रॉ केलेलं विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम. विदाउट हिस्टोग्राम आपण कसं ड्रॉ करणार. आता इथे जर तुम्ही लक्षात घेतलं, हे जे सगळे पॉईंट्स आपल्याला मिळत आहे, जे पॉईंट्स आपण कनेक्ट करतोय, या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आपण लिहू शकतो. येस, वी कॅन राईट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स. कसं लिहिणार, पॉईंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजे आपण काय लिहितो नेहमी, एक्स कोऑर्डिनेट काय आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे, अशा पद्धतीने आपण पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहितो. फॉर एक्झाम्पल एक पॉईंट असा आहे, या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण काय लिहितो 3 आणि त्यानंतर 5, बरोबर. एक्स आणि वाय अशा पद्धतीने कोऑर्डिनेट लिहितो. सपोज एखादा पॉईंट ॲक्सिसवरती आहे, इथे हा पॉईंट आहे 0 1 2, तर ह्या पॉईंटच्या कोऑर्डिनेट्स आपण काय लिहिणार, एक्स कोऑर्डिनेट इज 2, वाय कोऑर्डिनेट इज 0 बिकॉज पॉईंट इज ऑन एक्स ॲक्सिस. त्याच पद्धतीने इथे जर एखादा पॉईंट जर मी घेतला, हा पॉईंट सपोज 1 आहे, इथे हा पॉईंट आहे, तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट इज 1, सो 0 1. अशा फॉर्ममध्ये आपण पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहितो. त्याचा यूज करून आपण ह्या सगळ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहू शकतो जे मिड पॉईंट आपण कन्सिडर केलेले आहे. सो हा जो फर्स्ट मिड पॉईंट आपण कन्सिडर केला, हा 7.5 to 9.5 आहे. सो 7.5 इथे 1 सेंटीमीटर इक्वल टू 2 युनिट आहे, त्यामुळे ह्या साईडला कोणता पॉईंट असणार आहे 7.5 9.5, त्यामुळे इथे असणार आहे 5.5, बरोबर. हा जो पॉईंट आहे हा 5.5 आणि 7.5 इथे 5.5 असं आपण कन्सिडर करतो, त्याचा मिड पॉईंट आहे. सो विच इज दिस पॉईंट इज 6.5. हा पॉईंट जो आहे हा एक्स ॲक्सिसवरचा हा पॉईंट कोणता आहे 6.5, 8.5, 10.5, 12.5 अशा पद्धतीने सगळे पॉईंट्स आहेत. त्यामुळे ह्या फर्स्ट पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मी कशा लिहू शकते, पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे काय, वाय कोऑर्डिनेट 0 आहे या पद्धतीने, त्यामुळे एक्स ॲक्सिसवर आहे, वाय कोऑर्डिनेट इज 0. सो फर्स्ट पॉईंट 6.5, 0. नेक्स्ट पॉईंट हा पहिला रेक्टँगलचा हा मिड पॉईंट, याचा एक्स कोऑर्डिनेट कोणता आहे, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट मला लिहायचं आहे. एक्स कोऑर्डिनेट करस्पॉन्डिंग एक्स कोऑर्डिनेट 8.5, वाय कोऑर्डिनेट वाय किती आहे 20. नेक्स्ट पॉईंट याचा वाय आहे 40 आणि एक्स कोऑर्डिनेट आहे 10.5. त्यानंतर नेक्स्ट हा पॉईंट जर मी कन्सिडर केला, याचा एक्स कोऑर्डिनेट असणार आहे हा म्हणजे काय 11.5, 13.5, याचा मिड पॉईंट दॅट इज 12.5, सो 12.5 आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट असणार आहे 30. तर अशा पद्धतीने बाकी सगळ्या पॉईंट्सचे आपण कोऑर्डिनेट्स लिहू शकतो. तर बेसिकली आपण इथे केलेलं काय आहे, आपण काय केलेलं आहे, हे जे सगळे पॉईंट्स आहे हे सगळे पॉईंट्स आपण जॉईन केलेले आहे. त्यामुळे जर मी सपोज एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केला आणि आता जर हिस्टोग्राम मला यूज नाही करायचा आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केला, तर मी काय, माझ्याकडे जर हे पॉईंट्स असतील 6.5, 0 इथे असणार आहे, 8.5, 20 इथे असणार आहे, अशा पद्धतीने मी असे पॉईंट्स नोट करणार आणि त्यानंतर मी असा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू शकते. सो थोडक्यात काय, विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्रामसुद्धा आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. त्यासाठी हे जे पॉईंट्स आहे हे पॉईंट्स काय असणार आहे, हे पॉईंट्स असणार आहे दिस विल बी क्लास मार्क्स. हे काय असणार आहे, क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे काय, आपण बघितलेलं आहे, सपोज एखादा क्लास आहे 0 to 10, याचा क्लास मार्क म्हणजे काय असतो, अप्पर क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट याचा ॲव्हरेज घ्या किंवा 0+10/2. क्लास मार्क आठवत आपण टेबलमध्ये एक साईनने दाखवायचो, सो याचा क्लास मार्क असणार आहे 5. 0+10/2 ॲव्हरेज घ्या, सो दॅट विल बी क्लास मार्क. तर इथे आपण काय करतोय 6.5, 8.5 हे सगळे क्लास मार्क आहे. सो थोडक्यात काय, क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी या दोन व्हॅल्यूज असतील तर आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. सो दिस इज विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम. तर ठीक आहे, आता विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम कसं ड्रॉ करायचं ते आपण बघणार आहोत. बट सगळ्यात आधी हे क्लिअर झालं, विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्राम कसं ड्रॉ करायचं. अगदी सिंपल आहे. हिस्टोग्राम जर असेल किंवा हिस्टोग्राम ड्रॉ करा, त्यानंतर प्रत्येक रेक्टँगलचा मिड पॉईंट घ्या, याच्या आधीचा नंतरचा रेक्टँगल कन्सिडर करून त्याचा मिड पॉईंट घ्या, म्हणजे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसमध्ये पॉईंट मिळते आणि फक्त ते स्ट्रेट लाईनने जॉईन करा. जी डायग्राम तुम्हाला मिळेल दॅट विल बी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. सो नेक्स्ट, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम और विदाउट हिस्टोग्राम.
सेम एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. म्युच्युअल फंडची नेट ॲसेट व्हॅल्यू, नंबर ऑफ म्युच्युअल फंडचा जो आपण ग्राफ ड्रॉ केला होता हिस्टोग्रामचा, त्या हिस्टोग्रामचा यूज करून आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ केलेला. आता सेम इन्फॉर्मेशन आपण यूज करतोय, बट आपण आता हिस्टोग्राम नाही ड्रॉ करत आहोत, आपल्याला डिरेक्टली फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. सो त्यासाठी क्लासेस लिहिलेले आहे, फ्रिक्वेन्सी लिहिलेलं आहे. त्या केसमध्ये क्लासेस आपण कंटिन्युअस क्लासेसमध्ये कन्वर्ट केलेले, ते क्लासेस ॲज इट इज इथे लिहिलेले आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज इथे लिहिलेल्या आहे. तर सगळ्यात आधी बघा आपण काय बघितलं, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ज्यावेळेस आपण हिस्टोग्रामचा यूज करून ड्रॉ करतो त्यावेळेस आपण काय करत होतो, मिड पॉईंट, रेक्टँगलचा मिड पॉईंट घेऊन ते सगळे पॉईंट जॉईन करत होतं. रेक्टँगलचा मिड पॉईंट, रेक्टँगलचा मिड पॉईंट म्हणजे काय, हा जो क्लास आहे या क्लासचा मिड पॉईंट म्हणजे काय, क्लास मार्क. बरोबर, क्लास मार्क म्हणजे काय असतं, ॲव्हरेज असतो. सो ॲव्हरेज म्हणजेच काय, या क्लासचा मिड पॉईंट. दॅट मीन्स आपल्याला इथे काय फाईंड करायचं आहे, क्लास मार्क फाईंड करायचा आहे. तर आपल्याकडे हा पॉईंट असेल, हा पॉईंट म्हणजे काय, या पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट जर असेल तर त्याचा यूज करून आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी आपण काय करूया, प्रत्येक क्लासचा हा पॉईंट म्हणजेच काय, क्लास मार्क फाईंड करूया. फ्रिक्वेन्सीज दिलेला आहे, फ्रिक्वेन्सीज म्हणजे वाय कॉर्डिनेट आणि क्लास मार्क म्हणजे काय, एक्स कॉर्डिनेट आहे, वाय कॉर्डिनेट आहे, याचा यूज करून आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करू शकतो. सो क्लास मार्क काय काय असणार आहे, फर्स्ट क्लास 5.5, 7.5, याचा क्लास मार्क असणार आहे 6.5. असं समजत नसेल तर आपण याचा ॲव्हरेज घेऊ शकतो, 5.5 + 7.5 अपॉन 2, सो 13/2 दॅट इज इक्वल टू 6.5. नेक्स्ट 8.5, 10.5, 12.5, इथे प्रत्येक ठिकाणी 2चा डिफरन्स आहे. देन 14.5, 16.5 अँड 18.5. ठीक आहे, आपल्याला ड्रॉ करायचं आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ग्राफ आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर आपण नेहमी काय ड्रॉ करतो, फ्रिक्वेन्सीज. सो फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण वाय ॲक्सिसवर ड्रॉ करणार. एक्स ॲक्सिसवरती आता आपल्याला घ्यायचे आहे क्लास मार्क. हिस्टोग्राम ड्रॉ करताना आपण काय करत होतो, क्लासेस रिप्रेझेंट करत होतो, बट आता आपण काय घेणार आहोत, क्लास मार्क म्हणजे ह्या व्हॅल्यूज. सो 6.8, 6.5, 8.5, 10.5, तर आपण काय करूया, व्हॅल्यूज तशाच घेऊ. 6.5, 8.5, 10.5, 12.5, 14.5, 16.5 अँड देन 18.5. इथे आपण लिहिणार क्लास मार्क. त्यानंतर वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी 0, 10, 20, 30, 40, 50. ठीक आहे, आता आपल्याला ड्रॉ करायचा आहे ग्राफ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेट म्हणजे क्लास मार्क आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे फ्रिक्वेन्सी. सो फर्स्ट पॉईंट काय असणार आहे, 6.5, 0. नेक्स्ट पॉईंट 8.5, 20. नेक्स्ट पॉईंट 10.5, 40. अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट्स घ्यायचे आणि ते या ग्राफ पेपरवरती लोकेट करायचे. सो फर्स्ट इथे आपल्याला अगेन मार्किंग दाखवावं लागणार आहे. सो फर्स्ट पॉईंट आहे 6.5, 0. 6.5 आणि 0 म्हणजे काय, इथे असणार आहे, एक्स ॲक्सिसवरती पॉईंट असणार आहे. 8.5 आणि 20, 8.5 आणि 20 म्हणजे इथे. 10.5, 40, 10.5 आणि 40, एक्स कॉर्डिनेट 10.5, वाय कॉर्डिनेट 40. सो इथे 12.5, 30, 12.5 आणि 30 इथे. देन 14.5, 25. सो इथे कुठे असणार आहे. देन 16.5 आणि 10 अँड देन 18.5 आणि 0 म्हणजे इथे. पॉईंट्स मिळाले. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचे नेक्स्ट स्टेप काय असणार, हे जे सगळे पॉईंट्स आहेत त्याला आपल्याला कनेक्ट करायचं बाय लाईन सेगमेंट ऑफ स्ट्रेट लाईन. सो अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपण ड्रॉ करू शकतो विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम. समजलं काय केलेलं आहे आपण. सो बेसिकली आपण काय केलं, अगदी सिंपल आहे. क्लास मार्क फाईंड करायचा, दिलेला क्लास असणार आहे, बघा क्लास कंटिन्युअस आहे की नाही, नसेल तर कंटिन्युअस क्लासमध्ये फॉर्म कन्वर्ट करा, त्याचा क्लास मार्क फाईंड करा. हा क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी या दोघांचा एक ग्राफ ड्रॉ करा. सो दॅट विल बी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आणि जर हिस्टोग्राम असेल तर फक्त रेक्टँगलचे सगळे मिड पॉईंट्स फाईंड करा. त्यानंतर फर्स्ट रेक्टँगलच्या आधीसुद्धा एक मिड पॉईंट आपल्याला पाहिजे, लास्ट रेक्टँगलच्या नंतरसुद्धा एक मिड पॉईंट पाहिजे, कारण आपल्याला क्लोज फिगर पाहिजे ना, म्हणून मग आपल्याला हे 2 पॉईंट मार्क करायचे आणि त्यानंतर ते सगळे लाईन सेगमेंटने जॉईन करा. त्याच्यातून तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळणार आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम कसं ड्रॉ करायचं, त्यासाठी एक क्वेश्चन आपण घेतलेला, एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. सो त्यासाठी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्फॉर्मेशन आहे नंबर ऑफ चिल्ड्रन अँड देअर वेट इन केजी. चिल्ड्रन आणि त्याचं वेट याच्यामधली काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. वेट मेजर केलेलं आहे केजीमध्ये आणि नंबर ऑफ चिल्ड्रन इथे दिलेले आहे.
फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तर लगेच आठवलं पाहिजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे काय, ग्राफ असणार आहे, त्यानंतर काही स्ट्रेट लाईन्स असणार आहे, काही पॉईंट्स असणार आहे. हे पॉईंट्स आपण कसे प्लॉट करतो किंवा हे जे पॉईंट्स आहे आपण कसे मार्क करतो, त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. एक असतं क्लास मार्क आणि दुसरी असते फ्रिक्वेन्सी. प्रत्येक वेळेस फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करताना आपल्याला क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी लागणार असते. कोणत्याही केसमध्ये तुम्ही हिस्टोग्राम ड्रॉ करा किंवा तुम्ही फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करा, फ्रिक्वेन्सी नेहमी वाय ॲक्सिसवरती दाखवली जाते. सो वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर असतो तो, काय ते नंबर ऑफ चिल्ड्रन, नंबर ऑफ स्टुडंट, तर ह्या सगळ्या गोष्टी जसं याला आपण फ्रिक्वेन्सी बोलतो. तर या केसमध्ये नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजेच काय, दिस विल बी फ्रिक्वेन्सी आपण वाय ॲक्सिसवरती ड्रॉ करतो. हिस्टोग्राम ड्रॉ करताना आपण एक्स ॲक्सिसवरती क्लास मार्क घेत होतो. तर या केसमध्ये आपल्याला काय करायचं, आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करतो विदाउट हेल्प ऑफ हिस्टोग्राम. तर ह्या केसमध्ये एक्स ॲक्सिसवरती आपल्याला घ्यायचं आहे क्लास मार्क. ठीक आहे, काय घ्यायचं आहे, क्लास मार्क. क्लासेस आपल्याला दिलेले आहेत, त्या क्लासेसवरून आपण क्लास मार्क इझिली फाइंड करू शकतो. बट त्याआधी बघायचं की दिलेले जे क्लासेस आहेत ते क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये आहे की नाही. दिलेले क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये ऑलरेडी दिलेले आहे, 19, 20, 21, 22. तर अशा पद्धतीने क्लासेस कंटिन्युअस फॉर्ममध्ये आपण लगेच क्लास मार्क फाइंड करू शकतो. क्लास मार्क म्हणजे काय, दिलेला क्लासचा जो लोअर क्लास लिमिट आहे, अप्पर क्लास लिमिट आहे, याचा ॲव्हरेज फाइंड करायचा किंवा मिडल व्हॅल्यू. सो फर्स्ट क्लास जो आपण हा कन्सिडर केला 18 to 19, तर याचा आपल्याला क्लास मार्क काय मिळणार आहे, याचा क्लास मार्क असणार 18.5. 18.5 कसा कॅल्क्युलेट केलेला, 18 + 19/2, सो 37/2, सो दॅट विल बी 18.5. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला क्लास मार्क फाइंड करायचे आणि क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचा यूज करून आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, क्लास मार्क प्रत्येक क्लाससाठी फाइंड करूया. सो त्यासाठी टेबल वेट इन kg, त्यानंतर क्लास मार्क म्हणजे काय असणार आहे, क्लास मार्क सुद्धा काय असणार आहे, वेट इन kgच असणार आहे ना. आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी. इथे आपण पॉईंट्स पण ॲड करूया की कोणते पॉईंट आपल्याला ड्रॉ करायचे आहे. सो 18, 19, 20. क्लास मार्क काय असणार, फर्स्ट क्लासचा क्लास मार्क असेल 18.5, नेक्स्ट 19.5, 20.5. प्रत्येक ठिकाणी 1 नंबर इन्क्रीज होतो आहे. 21.5, 22.5, 23.5. हे झाले क्लास मार्क. हे सगळे क्लास मार्क आपल्याला एक्स ॲक्सिसवरती ड्रॉ करायचे आहे. क्लास मार्क स्टार्ट होता 18.5 पासून, तर आपण इथे लगेच मार्क करून घेऊ. ग्राफ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करताना ग्राफ पेपर आणि स्केलचा यूज करा. सो 18.5, 19.5, 20.5, 21.5, 22.5, 23.5. ठीक आहे, एवढेच पॉईंट्स आपल्याला गरजेचे आहे. सगळे पॉईंट्स मार्क केले. त्यानंतर आता आपल्याला बघायचं वाय ॲक्सिसवरती आपण काय रिप्रेझेंट करणार. वाय ॲक्सिसवरती असते फ्रिक्वेन्सी 4, 13, 15, 19, 17 and 6. त्यामुळे वाय ॲक्सिसवर आपण स्केल घेऊया. 4च्या मल्टिपलमध्येच घेऊ आपण. हायेस्ट रीडिंग किती आहे फ्रिक्वेन्सीचं, 19. ओके, इथे लगेच आपल्याला ग्राफसाठी स्केल मेन्शन करावं लागेल. ऑन एक्स ॲक्सिस अँड ऑन वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल ॲक्सिस, याच्यामध्ये 1 सेंटीमीटर किती आहे, 1 सेंटीमीटर. 18.5, 19.5 म्हणजे 1, सो 1 kg. वेट इन kg ना, सो 1 kg. वाय ॲक्सिसवरती 4चा डिफरन्स आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 चिल्ड्रन. क्लास मार्क वर्सेस फ्रिक्वेन्सी आपण ड्रॉ करतोय, त्यामुळे एक्स ॲक्सिसवरती क्लास मार्क आहे, वाय ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे कोऑर्डिनेट कसे असणार आहे पॉईंट्सचे, 18.5, 4, देन 19.5, 13, 20.5, 15. अशा पद्धतीने सगळे पॉईंट्स तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे. आता आपण बघूया आपण पॉईंट्स कसे प्लॉट करणार आहोत. सो फर्स्ट इज 18.5 ऑन एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस 4. 18.5 ऑन एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस 4, त्यामुळे पॉईंट असेल इथे. नेक्स्ट 19.5 and 13, 19.5 and 13. सो सपोज इथे कुठे असणार आहे तो पॉईंट. देन 20.5 and 15, 20.5 and 15, 16च्या थोडं खाली येणार इथे कुठे. देन 21.5 and 19, 19. नेक्स्ट 22.5, 17, 22.5, 17. And then 23.5, 6,
23.5 अँड 6 पॉईंट्स आपण सगळे मार्क केले आहे. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं, म्हणजे हे सगळे पॉईंट्स आपल्या लाईन सेगमेंटने जॉईन करायचे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे म्हणजे काय, क्लोज फिगर पाहिजे. आता जर हे पॉईंट जॉईन केले सो इट विल नॉट बी क्लोज फिगर, इट विल बी ओपन फिगर. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे, आपल्याला अजून 2 पॉईंट पाहिजे. हे 2 पॉईंट आपण कुठे कन्सिडर करू शकतो, या क्लासच्या आधी आणि या क्लासच्या नंतर. याचा अर्थ काय, किंवा या क्लास मार्कच्या आधी या क्लास मार्कच्या नंतर. याचा अर्थ काय, आपल्याला याच्या आधीचा सुद्धा क्लास कन्सिडर करावा लागणार आहे. 18 to 19 ना, सो त्याच्यावरचा क्लास असेल 17 to 19, त्याचा क्लास मार्क असणार आहे 17.5. फ्रिक्वेन्सी असणार आहे 0, कारण काही रिडिंग्स नाही आपल्याकडे, सो त्याची फ्रिक्वेन्सी असणार आहे 0. त्यामुळे पॉईंट काय असणार आहे 17.5, 18.5 आहे. इथे कुठे 17.5 असणार आहे. फॉर एक्झाम्पल 17.5, 0 वाय कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट आहे ऑन एक्स ॲक्सिस. त्यामुळे हा पॉईंट आपण इथे जॉईन करणार. त्याच पद्धतीने इथे सुद्धा नेक्स्ट क्लासचा पॉईंट आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. तो हा पॉईंट नेक्स्ट क्लास मग काय असणार आहे 24.5. त्याच्यासाठी फ्रिक्वेन्सी असणार आहे 0, कारण आपण फक्त आपल्याला ग्राफ दाखवायचं म्हणून आपण हे पॉईंट्स क्लास मग कन्सिडर करतो. सो 24.5, 0. त्यामुळे तो पॉईंट इथे असेल. मग काय करायचं, हा पॉईंट त्याला जॉईन करायचं. नाव इट इज अ क्लोज फिगर. आणि अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ केलेला आहे. किंवा आपण हिस्टोग्राममध्ये काय करत होतो, जो फर्स्ट रेक्टँगल होता त्या फर्स्ट रेक्टँगलच्या आधी एक रेक्टँगल आहे ज्याची हाईट 0 आहे असं कन्सिडर करत होतो, त्याचा मिड पॉईंट घेत होतो. त्याच पद्धतीने आपण असं कन्सिडर करू शकतो, याच्या आधी एक क्लास आहे ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 0 आणि मग ते पॉईंट आपण दाखवू शकतो. म्हणजे टेबलमध्ये हे मेन्शन नाही केलं तरी चालणार आहे, फक्त इथे आणि इथे असे 2 पॉईंट आपल्याला दाखवायचे आहे. सगळे पॉईंट्स लाईन सेगमेंटने कनेक्ट करा, त्याच्यावर तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळणार आहे. समजलं, अगदी सिंपल होतं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट हिस्टोग्राम असेल तर आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहे. एक आहे क्लास मार्क, एक आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी तर ऑलरेडी दिलेली असणार आहे. सो थोडक्यात आपल्याला काय करायचं, फक्त क्लास मार्क फाइंड करायचा. क्लास मार्क एक्स ॲक्सिसवरती आणि फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरती. जेव्हा आपण हिस्टोग्राम ड्रॉ करतो त्यावेळेस फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरच असते. एक्स ॲक्सिसवरती आपण कंटिन्युअस क्लासेस घेतो आणि बस फक्त जी इन्फॉर्मेशन आहे ती रेक्टँगलच्या फॉर्ममध्ये आपल्याला दाखवायची असते. आणि ह्या हिस्टोग्रामचा यूज करून ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचं असतो त्यावेळेस आपण या रेक्टँगलचे मिड पॉईंट घेतो. हे सगळे मिड पॉईंट कनेक्ट करतो. फर्स्ट रेक्टँगलच्या आधी एक रेक्टँगल, लास्ट रेक्टँगलच्या नंतर एक रेक्टँगल कन्सिडर करतो, त्याचा सुद्धा मिड पॉईंट आपण घेतो आणि मग अशा पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळत असतो.